भिवंडी तालुक्यातल्या कोणगाव इथल्या भंगार गोदामाला आग लागली। आगीमध्ये गोदामातलं कापड, प्लास्टिक आणि कागदाच्या वस्तूंचा साठा जळून खाक झाला। त्यामध्ये गोदाम मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालं। कल्याण रेल्वे स्थानकावर एका माथेफिरूनं विद्युत सप्लाय वायर गर्डरवर चढून गोंधळ निर्माण केला होता। तरुणाला खाली उतरवण्यात पोलिसांना यश आलं, मात्र झटापटीत तरुण जखमी झाला। तरुणावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू। ओबीसींच्या जाती न्याय जनगणनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडाऱ्यात सकल ओबीसी महामोर्चा निघाला असून भंडाऱ्याच्या दसरा मैदान इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला। तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःला जखमी केलं होतं। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांना रुग्णालयातून आता डिस्चार्ज देण्यात आला। घटना मी स्वतःच्या मनाने केली असून मला कुणाचाही त्रास नसल्याचं महाराजांकडून स्पष्ट करण्यात आलं। चैत्र नवरात्री निमित्तानं नागपूरच्या बडकस चौकात सामूहिक रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं। हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। नागपूरच्या महापौर नीता ठाकरेंसह अनेकांनी यात सहभाग घेतला। धुळ्यामध्ये नागपूर सुरत महामार्गावर बिबट्याला वाहनाची धडक बसली। दहिवेल गावाजवळ बिबट्याचा जागीच मृत्यू झाला। नागरिकांनी वन खात्याला संपर्क साधत अपघाताची माहिती दिली। ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेचव आणि दर्जाहीन खाद्यपदार्थांबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीला पूर्णविराम देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं प्रभावी उपाययोजना आखली। त्यानुसार आता ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर QR कोड लावण्यात येतील। तो स्कॅन करताच फूड पॅकेटची पूर्ण कुंडली दिसणार। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दररोज सरासरी 20,350 सिलेंडरची गरज भासते। मात्र गेल्या 2 दिवसांपासून 290 टन आवश्यक पुरवठ्याऐवजी केवळ 140 टन गॅस घेऊन येणाऱ्या टँकर्सची संख्या घटली आहे। पुरवठा निम्म्यावर आल्यानं अनेक गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। धुळ्यामध्ये गॅस टंचाईमुळे खराब ऑइलला सोन्याचा भाव आलाय। ऑइल भट्ट्यांवर हॉटेल्स चालतात। एकेकाळी फेकून देण्यात येणारं ऑइल 60 रुपये प्रति लिटर प्रमाणे विकले जातं। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो। व्हिडिओमध्ये दोघे सी लिंकवर लेट नाईट ड्राईव्ह करताना दिसतात। ते पांढऱ्या रंगाच्या ओपन रोल्स रॉयस कारमधून प्रवास करतात। यावेळी अनंत अंबानी स्वतः कार चालवतात।